शेखर, चहा घेतलास का रे? उषाताईने पांघरुणातून तोंड बाहेर काढून कातरलेल्या आवाजात शेखरला म्हणजेच मुलाला विचारत होत्या. हो आई, मी आज लवकरच निघतोय. ऑफिसमध्येच घेईल चहा आत्ता. आईची नजर चुकवत शेखरने उत्तर दिले. इकडे ममताने म्हणजेच सुनबाईने कूस बदलत स्वतःच्या अंगावरची चादर व्यवस्थित केली. ती जागीच होती, ती पण झोपेचे सोंग मात्र घेतले होते. उषाताईंना हे सहन होत नव्हते आणि बोलताही येत नव्हते. म्हणूनच घेतलेल्या निर्णयाशी त्यांची धरसोड चालू होती. बोलणार तरी कोणाला त्या? स्वतःच पायावर धोंडा मारून घेतला होता. आता जखम झाली म्हणून रडण्यात काय मतलब असणार? शेखर आंघोळीला गेल्याची चाहूल लागताच पांघरून बाजूला करून इच्छा नसतानाही उषाताई उठल्या. बाजूलाच ठेवलेला काठीचा आधार घेत स्वयंपाकघरात गेल्या. चहाचे आदण ठेवून कांदा चिरून बाजूच्या डब्यातील पोहे भिजवून फोडणीला टाकले. घरात पोह्यांचा वास दरवळत होता. शेखरने बाथरूममधून आवाज दिला. आई, अगं राहू दे ग, झोप थोडा वेळ, कशाला करतेस? खाईल मी काहीतरी बाहेरच. तर बाहेरच्या रूममधून आवाज आला. आई, पोहे करताय का? थोडे जास्तीचेच करा, मी पण खाईल बरं का चहा बरोबर. उषाताईंचा स्वर कातर झाला. नकळत डोळ्यातून पाणी आले. मनावर दुःखद साया पसरवून गेले. त्या विचारात गुंतल्या, नक्की सासू कोण आणि सून कोण? आजवर उषाताईंनी खूप सोसले होते. म्हणूनच त्यांनी ठरवलं, आपल्याला सून आली की तिला फुलाप्रमाणे जपायचं. आपण जे भोगलं ते तिच्या वाट्याला नाही येऊ द्यायचे. पण प्रत्यक्षात वेगळेच घडले. सूनबाई जोरात निघाल्या. सासूबाईंच्या मऊ स्वभावाचा त्यांनी चांगलाच फायदा उचलला. 4 दिवस गोडी गुलाबीने राहिल्या आणि रंग दाखवायला लागल्या. नातेवाईकांत हसू नको म्हणून नावाप्रमाणेच शांत असलेल्या उषाताई म्हणजेच सासूबाई सुनबाईचे म्हणजेच ममताचे सगळे थेर सहन करत, खूप हौसमौज करत सुनेची. त्याची तिला किंमत नव्हती. तिने नवऱ्याला म्हणजेच शेखरला गुंडाळूनच ठेवले होते. एवढेच काय तर हौसमौजेने उषाताईने केलेले दागिने सुनबाईने म्हणजेच ममताने आईकडे ठेवले होते. कारण काय तर घर लहान आहे आणि चाळ सिस्टीम चोरी झाली तर? घर लहान आहे, प्रायव्हसी नाही मिळत. म्हणून रात्री ममता स्वयंपाकघराचे बेडरूम बनवत आणि सकाळी रात्री चांगली झोप होत नाही म्हणून बाहेर येऊन कॉटवर खुशाल 10-10 वाजेपर्यंत झोपत. हिची बाहेरची रूममध्ये रात्र सुरू व्हायची तर उषाताईंचा स्वयंपाकघरात दिवस सुरू व्हायचा. एकदा दोनदा गोडी गुलाबीने उषाताईंनी तिला समजावून सांगितले. अगं नीता, काही नाही, निमित्ताने आजूबाजूचे लोक येतात घरी. तू अशी झोपलेली चांगली दिसतं का? लवकर उठत जा. सकाळी संजूला डबा करून दे, नंतरच मी करत जाईल. संजूला पण बरे वाटेल ग. तिचे त्यावर उत्तर ठरलेले असे. संजूला तुमच्याच हातचे आवडतं. मग मी काय करू? तुम्हीच करा. आणि किती दिवस तुम्ही करणार? नंतर तर मलाच करायचे आहे ना, असे उर्मटपणे ममता उत्तर द्यायची. यावर उषाताई तरी काय बोलणार? त्या बिचाऱ्या गप्प बसत. कारण यावर काही बोलायला जावे तर उगाच आवाज वाढवायची. म्हणून मग आजूबाजूला तमाशा नको म्हणून त्या शांत बसायच्या. यामुळे ममताचे चांगलेच फावायचे. ती मनाला येईल तेव्हा ती माहेरी जात, शॉपिंग करत. यासाठी तिला सासूबाईंच्या परवानगीची तिला गरज भासत नसत. पण ती जेव्हा केव्हा माहेरी जात तेव्हा उषाताईला काय संजूला देखील हायसे वाटायची. शेवटी पदरी पडले आणि पवित्र झाले अशी गत होती. आज उषाताईचे मन विषण्ण झाले. आपसुकच त्या भूतकाळातील प्रसंगाची वर्तमान काळाशी सांगड घालू लागल्या. आपण काय होतो आणि ही कशी आहे? लग्न होऊन उषाताई सासरी आल्या. त्यामुळेच घरात कामवाली बाई म्हणूनच घरात येताच उषाताईंना सासूबाईंच्या सूचना चालू झाल्या होत्या. पाया कसे पडावे इथूनच धडे सुरू झाले. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी सासरच्या पद्धतीने स्वयंपाक करायला सांगून सासूबाई किरकोळ खरेदीसाठी बाहेर पडल्या. उषाताईंना काहीच माहिती नव्हते. जमेल तसा त्यांनी स्वयंपाक केला आणि सासूबाईच्या पाकशास्त्रात पूर्णतः उषाताई नापास झाल्या. वरचेवर असेच प्रसंग घडत आणि कित्येक प्रसंगात उषाताईंना अपमानित केले जायचे आणि त्यांच्या माहेरचा उद्धार करायची एकही संधी उषाताईच्या सासूबाई सोडत नसत. एकंदरीत अपमान उषाताईंच्या पाचवीलाच पुजलेला होता. तक्रार तरी त्या कोणाकडे करणार? आईवडील नव्हते. आश्रितासारखे जीवन काका काकीच्या हाताखाली जगलेल्या उषाताईला 4 गोड शब्द कधीच कानी पडले नाहीत. बीजावरचे स्थळ आले. पैसा खर्च न करताच उषाताईचे लग्न झाले. देवा ब्राह्मणाच्या साक्षीने झाले, पण तेही देवळात. पहिल्या बायकोची 2 मुले, लहानच 4 वर्षाची मीरा आणि 6 वर्षाचा संजू. त्यांच्या समवेत उषाताईंचा संसार सुरू झाला.
आईविना लेकरं म्हणून उषाताईंनी त्यांना जीव लावला, कारण याच आगीत तर त्या पण होरपळून निघाल्या होत्या. सतत कमीपणा घेत या लेकरांचे हाल होऊ नये म्हणून स्वतः मातृत्व सुखापासून वंचित राहिल्या आणि मुलांचे पालनपोषण केले. कालानं तस्मै सासूबाई निर्वतल्या. त्यांच्या आजारपणात पण उषाताईंनी सासूबाईंची खूप सेवा केली, पण फक्त सासूरवासाव्यतिरिक्त उषाताईला काहीच मिळाले नाही. जो काही मुद्देमाल होता तो आधीच नव्हते. सासूबाईंनी आधीच मुलीला देऊन टाकले होते. शेवटी ही उषाताई लंकेची पार्वतीच राहिल्या. नवऱ्याला म्हणजेच सुधाकररावांना सगळं दिसायचं, पण तोही आईच्या शब्दाच्या बाहेर नव्हता. आईसमोर काहीही बोलायची त्याची हिंमत नव्हती. आलेला पगार त्याच आईकडे सुपूर्त व्हायचा, कारण आईची तशी सक्त ताकीदच होती. आई म्हणायची, सुधाकर हे बघ, ही सगळी माहेरची भरती करेल बरं, कारण हिच्या माहेरी आहे 18-20 दारिद्र्य. उषाताईच्या मनाला असे बोल लागायचे. आतल्या आत त्या रडायच्या. तेव्हा चिमुकला हा संजू आपल्या इवलेशा हाताने आईचे डोळे पुसायचा, कारण दोघांनाही तेवढेच प्रेम उषाताई देत होत्या. मुली मोठी झाली. सासूबाई गेल्यावर उषाताई आणि सुधाकररावात चांगली बॉन्डिंग झाले आणि कुठे सुखाचा संसार सुरू झाला. मुलांचे शिक्षण, गोड कौतुक यात कुठेही उषाताईंनी कमतरता ठेवली नाही. मीराचे लग्न योग्य स्थळ येताच व्यवस्थित करून दिले. दोन्ही मुलांनी आईच्या उपकाराची जाणीव ठेवली. त्यांनी आईच्या प्रेमावर कधीच अविश्वास दाखवला नाही. सुधाकररावांना पण बायकोच्या प्रेमाची कदर होतीच. दिवसेंदिवस उषाताईंच्या आयुष्यात सुखाचे दिवस येऊ लागले. जावई पण चांगला मिळाला. नीताला सासर चांगले मिळाले. उषाताईंनी केलेल्या संस्कारामुळे नीताने पण सासरी नाव कमावले. संजूचे शिक्षण पूर्ण झाले. चांगला पदवीधर झाला. मग उषाताई आणि सुधाकरराव संजूला लग्नासाठी पाठी लागले. संजू पण तसाच सुसंस्कारी, आईवडिलांच्या शब्दाच्या बाहेर नव्हता. त्याला जवळच्या नात्यातली मुलगी सांगून आली. वरवर चौकशी करून उषाताईंनी नीताला सून म्हणून घेतली. उषाताईला हात सासू बनायची होती, पण सासू पण त्यांच्या रक्तातच नव्हती. फक्त प्रेमाची भाषा त्यांना समजायची. तुझं माझं कधीच केलं नाही म्हणून तर त्यांनी सावत्र मुलांना सक्क केले आणि आपली कुस उजवू दिली नव्हती. किती हात त्याग घ्यायची कल्पना मुलांना आणि नवऱ्याला होती. जाणीव होती, पण येणाऱ्या सुनेने त्यांच्या स्वभावाची पोथी ओळखली. तसं माहेरहून येताना आईकडून शिकवणच घेऊन आली. ती तुझी सख्खी सासू नाही हे आईने तिच्या मनात पूर्णपणे बिंबवले होते. नव्याचे 9 दिवस संपले आणि ममताने आपले रंग दाखवायला सुरू केले. ममता उषाताईच्या अगदी राहणीमानापासून ते स्वयंपाकघरापर्यंत ती काहीतरी चूक शोधायची. उषाताई सहन करायच्या, कारण समाज काय म्हणेल याला त्या भीत होत्या. लोक सावत्र सून आहे असे बोल लावतील असे त्यांना वाटायचे, म्हणूनच शब्दाला शब्द त्या वाढवत नसत. ममता काही अपमानास्पद बोलली तरी त्या या कानाचे त्या कानालाही कळू देत नव्हत्या. त्यामुळेच सुधाकरराव, शेखर आणि मुलगी मीरा काही कळायचेच नाही. याचाच ममता फायदा उचलत मैत्रिणीशी बोलताना, मला किती सासूरवास आहे, ही माझी सावत्र सासू आहे, मी किती चांगले यांचे गुणगात गात. मैत्रिणी किंवा नातेवाईक घरी आल्यावर त्यांच्यासमोर मनोभावीपणा करत आणि मीच घरातले सगळे काम करते हे दाखवत आणि सगळे श्रेय स्वतःकडे घेत. उषाताईंच्या सहनशक्तीचा कधी कधी अंत होत, पण घरातलं वातावरण बिघडायला नको म्हणून त्या सहन करत. सुधाकररावांनी खूपदा विषय काढला, उषा आपण वेगळे राहू, आता तरी स्वतःसाठी जग, मी कायम तुझ्यावर अन्यायच करत आलो आहे. पण उषाताईला वेगळे राहणे रुचले नाही. परत लोक काय म्हणतील, म्हातारचळ लागले वाटते. शेवटी एके दिवशी हृदयविकाराच्या झटक्याचे निमित्त होऊन सुधाकररावांनी जगाचा निरोप घेतला आणि उषाताई एकट्या पडल्या. त्यानंतर मुलगी मीरा मागे लागली, आई माझ्याकडे चल राहिला. पण जावयाच्या घरी राहायला जाणे उषाताईंना रुचले नाही. त्यांनी संजूबरोबर राहणे मान्य केले. ममताला आयती मोलकरीण मिळाली, पण आपलेच दात आपलेच चोट, तक्रार कोणाकडे करणार. खरंच कधीकधी एखाद्याचे आयुष्य हे फक्त सुख दुःखाच्या लपंडावाने भरलेले असते. 4 दिवस दुःखाचे गेले की सुखाचे काही दिवस येणार याची कल्पना असते, पण त्याच आशेवर तो जगत असतो. पण समाज तेच सुख त्याच्या कधी दारी आले नाही तर त्याची काय अवस्था होते, तो कोलमडून जातो. तशीच काही अंशी उषाताईची अवस्था झाली होती. त्या सुधाकररावांच्या अकाली जाण्याने दुःखाने कोलमडून गेल्या होत्या. त्याच दुःखाला छतीशी कवटाळून शेखर सहवासात सुखाची सावली शोधत होत्या. गैर काहीच नव्हते, पण याचाच फायदा ममता उचलत. पण जाऊ दे, शेखर तर काही बोलत नाही, तो तर आपलाच आहे म्हणून उषाताई सहन करत होत्या.
घरातील पडेल ते काम नाही तर सगळेच घरचे काम त्या करत. आजूबाजूचे शेजारी म्हणत, उषाताई स्वतःसाठी जगा, किती दिवस हे जीणं जगणार. खूपदा आपण सासूरवास बघतो आणि अनुभवतो, पण तुमच्याकडे तुम्ही तर सासूरवास पण भोगला आणि आता हा सुनवास का भोगत आहात. लोक चुकीचे बोलत नव्हते, प्रत्यक्ष दिसत होते तेच तर बोलत होते. उषाताईने खूप विचार केला आणि ठरवले, कदाचित आपली लुडबुड ममताला नको असेल. आता आपणच कोणावरही भार न होता वृद्धाश्रमाचा मार्ग स्वीकारायला काय हरकत आहे. पाहूया प्रयत्न करून. फक्त मोहमायापासून मन अलिप्त झाले पाहिजे, म्हणजे सगळे सहज शक्य आहे. आजचा हा प्रयत्न त्यांच्यासाठी तर होता, पण मुलगा न चहा घेता ऑफिसला निघत असल्याचे नजरेतून त्यांच्या सुटले नाही. नकळत त्यांची पावले स्वयंपाकघराकडे वळली. अंगावरच्या चादरीबरोबर मनातलं विचार पण त्यांनी घडी घालून ठेवले. हे सहज शक्य नाही असे त्यांना वाटले. बिछाना झटकून उषाताईंनी रोजच्या कामाला सुरुवात केली. ममता मात्र साफ केलेल्या बिछाण्यावर जाऊन गाढ झोपून गेली. श्री स्वामी समर्थ.